बघूयात मुंबईमध्ये भाजप कार्यालयाबाहेर तगडा बंदोबस्त हा तैनात करण्यात आलेला आहे। काँग्रेस ऑफिसवरील हल्ल्यानंतर पोलीस सतर्क झालेले आहेत। भाजप कार्यालयाबाहेर दंगल नियंत्रण पथक सुद्धा तैनात करण्यात आलेले आहे। कोणताच अनुचित प्रकार घडू नये यासाठी आता ही खबरदारी सध्या घेतली असल्याचं बोललं जात आहे। तर इथला आढावा आमचे प्रतिनिधी सिद्धेश म्हात्रेंनी घेतला, सविस्तर बघूयात। मुंबईतील काँग्रेस कार्यालयावरती झालेल्या हल्ल्यानंतर आज भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयावर देखील मोठा पोलीस बंदोबस्त असल्याचं पाहायला मिळतंय। मी सध्या मुंबईतील भाजपच्या मुख्य कार्यालयाजवळ आहे आणि या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त आज सकाळपासूनच तैनात असलेला पाहायला मिळत आहे। सर्व पोलीस हे पहाटेपासूनच या ठिकाणी चोख बंदोबस्त करताना पाहायला मिळत आहेत। काल भारतीय जनता युवा मोर्चातर्फे काँग्रेस कार्यालयावरती आंदोलन करत काँग्रेस कार्यालयावरती घुसून आतमध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती तोडफोड देखील करण्यात आली होती आणि त्यानंतर आज काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावरती आक्रमक होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात येते आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमार्फत देखील काही आंदोलन होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार या ठिकाणी घडू नये यासाठी सुरक्षिततेच्या दृष्टीने हा जो पोलीस बंदोबस्त आहे तो भाजपा कार्यालयाबाहेर तैनात करण्यात आलेला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन खरातसह सिद्धेश म्हात्रे, साम टीव्ही, मुंबई।